नमस्कार, मी अनंतराज पाटकर. कुडाळ मालवण विधानसभेमधून मी महाराष्ट्र स्वराज्य पक्ष आणि परिवर्तन महाशक्ती ही महाराष्ट्र राज्यातली जी तिसरी आघाडी आहे त्या संयुक्त आघाडीच्या आणि महाराष्ट्र स्वराज्य पक्षातर्फे मी कुडाळ मालवण विधानसभेत निवडणूक लढवत आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहे. आमच्या पक्षाची ध्येय धोरणं म्हणजे आपले जे छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज आहे छत्रपती संभाजी महाराज यांचा जो महाराष्ट्र स्वराज्य पक्ष आहे आणि त्या पक्षा थ्रू मी या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीच्या कुडाळ मालवण विधानसभेच्या रिंगणात आहे. पक्षाची ध्येय धोरणं म्हणायला गेली तर छत्रपती संभाजी महाराजांच्या पक्षप्रमुख आहेत आमचे, त्यांच्या आदेशाने आणि पक्षाच्या ध्येय धोरणानुसार आरोग्य, शिक्षण, शेतकरी यांचे त्याशिवाय विविध प्रश्न, रोजगार आणि गडकिल्ल्यांचे संवर्धन ही प्रमुख उद्दिष्टे आमच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाची आणि महाशक्ती परिवर्तन महाशक्तीची आहेत. खरं तर मी ह्या युवा उमेदवार आहे असं म्हणण्यापेक्षा की एक नवीन चेहरा आणि एक नवीन नेतृत्व या मतदारसंघाला मिळावं. कारण काय, मागील आपण 20 ते 25 वर्ष बघितलं तर आपले महायुती असू देत किंवा महाविकास आघाडी असू देत, पक्ष जरी वेगवेगळे असले तरी चेहरे तेच सारखे आपल्याला दिसतात. इवन घराणेशाही सन्माननीय वैभव नाईक असू देत किंवा सन्माननीय निलेश राणे असू देत, दोन्हीही घराणेशाहीच्या याच्यातूनच पुढे आलेले दिसले. पण कुठच्याही राजकीय पार्श्वभूमी नसलेला एका फॅमिलीतून, सर्वसामान्य फॅमिलीतून मी येणारा एक युवा वर्गातून येणारा एक युवा नेतृत्व ला संधी मिळावी आणि कुठेतरी राजकारणात नवीन युवकांनी नवीन चेहरे निर्माण करण्यासाठी मी ह्या निवडणुकीच्या रिंगणात उभा आहे. सर्वात प्रथम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे पूर्ण महाराष्ट्राचे नाही तर अख्खे हिंदुस्थानाचे आराध्य दैवत आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळ्याचा झालेला इन्सिडन्स आहे मालवण तालुक्यातील, तो एक लांछनास्पद म्हणजे आपल्या जो महाराष्ट्राची पूर्ण संस्कृती आणि त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव एकदम बदनाम झालेलं आहे. कारण काय, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना समोर ठेवून स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना हे नाव दिलं, त्याच शिवसेना नावावरून हे दोन्ही उमेदवार ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्या देखीलही मालवणच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या तिथे जाऊन जो धिंगाणा घातला, तिथे शिवीगाई केली, सर्वसामान्य लोकांना तिथे त्रास झाला. हे जर बघतं की त्याच पक्षाकडून ह्यांना तिकीटं मिळून ते आज निवडणुकीच्या रिंगणात आहे, ही खरे तर बाब इथल्या जनतेला आणि पूर्ण सिंधुदुर्गवासियांना पटलेलीच नाही आहे. सन्माननीय वैभव नाईक साहेब असू देत किंवा सन्माननीय निलेश राणे असू देत, मागील 10 वर्षाचाच न बघता तर पुऱ्या 25 वर्षात अनेक मंत्रिपदं आपल्या या विधानसभेला असू दे किंवा जिल्ह्याला लाभलेली आहेत. ती कॅबिनेट मंत्रिपद असू देत, महाराष्ट्र राज्य लेवलची मुख्यमंत्रीसारखं पद आपल्या जिल्ह्याला लाभलेलं आहे किंवा केंद्रीय मंत्रिपद लाभले किंवा विविध संविधानिक पदं आपल्या जिल्ह्याला लाभलेली असतानाही पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आणि कुडाळ मालवणचा जो विकास व्हायला पाहिजे होता तो कुठच्याहीच प्रकारचा विकास झालेला नाही. रस्ते, पाणी, घरे, वीज ह्या व्यतिरिक्त पण काहीतरी भौतिक विकास आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आहे, आपल्या कुडाळ मालवण विधानसभेचा आहे, तो मला झालेला दिसला नाही. 3-3, 4-4 सभा घ्याव्या लागतात. कारण काही त्यांनी जर काम केलं असतं तर मुळात ह्या सभा घ्याव्याच लागल्या नसतात. मुळात त्यांना आज पॅम्पलेट वाटून घरोघरी फिरावं लागतं आहे. घरातल्या व्यक्तींना, दोन्ही उमेदवारांना स्वतःच्या घरातल्या व्यक्तींना प्रचारासाठी फिरवावं लागतं आहे. हीच गोष्ट मुळात इथल्या जनतेला पटत नाही आहे की जर ह्यांनी काम केलं असतं तर एवढ्या सभा घ्यायची गरज लागली नसती, एवढे मोठ्या प्रमाणात नेते मंडळी यांना घेऊन यायची गरज लागली नसती. गेल्या 10 वर्षात किंवा 20 वर्षात यांनी जर कामं केली असती तर हे सहज निवडून आले शकले असते. कारण का आज जो नुसती सभाच नाही तर भविष्याच्या दृष्टीने जो आता येत्या काळात 2 दिवसात तुम्हाला दिसेल की जो पैशाचा मारा करतील मतांसाठी, तो पण कुठपर्यंत योग्य आहे हे पण समजून घ्यावं लागेल जनतेला. पैसे वाटून मतं मिळतात ह्याच्यावर बोलण्यापेक्षा तुम्ही जर काम केलं असेल तर पैसे काच वाटावे लागत आहे तुम्हाला, हा प्रश्न मुळात जनतेने समोरच्या व्यक्तींना विचारायला पाहिजे. पैसे वाटणे सर्वात चुकीची गोष्ट आहे. कारण काय, आपण एका लोकशाहीच्या मोठ्या लोकशाहीच्या देशात राहतो आहे
आणि आपली ह्या देशाची आपल्या संस्कृतीला हे न पटण्यासारखं आहे की पैसे घेऊन मतदान करणं. मी या मतदारसंघातले जवळजवळ निवडणुकीच्या आधी 168 गाव पूर्ण फिरलेलो आहेत आणि आता काल निवडणुकीच्या प्रचारादरम्यान 105 गावांपर्यंत मी पोचलो. आतमध्ये गावागावात पोचताना माणगाव खोऱ्यातून शिवापूरपर्यंत जाताना हे जे म्हणत आहेत ना, आम्ही रस्त्यांचा विकास करतो आहे, रस्ते केलेत, रस्ते मंजूर केलेत. आज मेन रस्ता तर सोडा, शहरातले जर रस्ते होऊ शकले नाहीत, आज खेड्यापाड्यातल्या रस्त्यांची पण परिस्थिती खूप बिकट आहे. कारण की यांनी कुठच्याच प्रकारचा विकास केला नाही. जे आज सांगते की आम्ही ज्या विकास मुद्द्यांवर ते सध्या मतदान मागतायत लोकांकडे, ते विकास मुद्दे आधी त्यांनी केलेले आहेत का, पूर्णत्वास नेलेले आहे का, हे बघणं खूप महत्त्वाचं आहे. 100% सी वर्ल्ड सारखा एवढा मोठा प्रोजेक्ट, कारण का आपला जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि आपल्या जिल्ह्याला सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात जे तालुके आहेत, वेंगुर्ला असू दे, आपला मालवण असू दे, देवगड असू दे, इथे मोठ्या प्रमाणात समुद्रकिनारा लाभलेला आहे. त्यामुळे सी वर्ल्ड जर प्रकल्प आज कोकणाच्या दृष्टीने, आपल्या नुसतं सिंधुदुर्ग जिल्ह्याच्याच नाही तर पूर्ण कोकणच्या दृष्टीने एक महत्त्वाचा ठरला असता आणि तो उभाटा सेनेने थांबवला, याची मला खंत वाटते. 100% माझे प्रयत्न असतील की पर्यावरणपूरक जेवढे प्रकल्प आपण या जिल्ह्यात आणू शकतो चांगले, आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे जे प्रकल्प थांबवले गेलेत ते पुन्हा कसे सुरू करता येईल आणि इथल्या युवकांना जास्तीत जास्त रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल, ह्या मागचा माझा मानस आहे, त्यामागचा माझा हा मानस आहे. कारण काय बघायला गेलं तर तिन्ही मतदारसंघात जेवढे उमेदवार आहेत सध्या, महायुतीचे असू दे किंवा महाविकास आघाडीचे, त्यांनी रोजगाराचाच मुद्दा उचलून धरला आहे. पण हे जे थांबलेले प्रकल्प आहेत किंवा थांबलेले काही गोष्टी आहेत, त्या कधी तुम्ही सुरू करणार आहेत, ह्यांच्यात नेत्यांनी, ह्यांच्यात कर्तृत्वाने वेगवेगळ्या सरकारात असताना हे थांबवलेले आहेत. नक्कीच माझा प्रयत्न असेल की जास्तीत जास्त प्रकल्प, पर्यावरणपूरक प्रकल्प सुरू करून जास्तीत जास्त रोजगार खेचण्याचा आपल्या जिल्ह्याच्या बाजूने आणि इथल्या जिल्ह्यातील युवकांना सक्षम एक रोजगाराचा पर्याय उपलब्ध करून देण्याचा माझा मानस आहे. माझा जाहीरनामा म्हणजे सर्वात प्रथम म्हणजे मला आरोग्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलायची आहेत. कारण की 25 वर्षापूर्वीही आपल्या इथल्या जनतेला किंवा इथल्या मतदारांना आरोग्याच्या दृष्टीने पुणे, मुंबई किंवा बाजूच्या आपल्या असलेलं गोवा बांबोई या राज्यावर अवलंबून राहावं लागायचं आणि आजही परिस्थिती तीच आहे. कारण की गेले 10 वर्ष म्हणता येईल तर गेले 20 ते 25 वर्षात इथला जो आरोग्याच्या दृष्टीने मल्टीस्पेशालिस्ट यंत्रणा आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात यायला हवी होती, ती येताना दिसली नाही. त्यामध्ये मला काम करायचं आहे. ग्रामीण रुग्णालयापासून ते सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयापर्यंत एक चांगली आरोग्य यंत्रणा, एक चांगले डॉक्टर्स, तज्ज्ञ डॉक्टर्स आणण्याचा माझा मानस आहे. त्यानंतर शिक्षणाच्या दृष्टीने कोकण युनिव्हर्सिटी ऑफ कोकण, जेणेकरून इथे जी कॉलेजेस आहेत त्यांना एक चांगलं उच्च दर्जाचं एक वेव मिळेल आणि त्या दृष्टीने एक चांगला रोजगाराच्या संधी कॅम्पस इंटरव्ह्यू थ्रू उपलब्ध होतील आणि चांगली चांगली स्कूल कॉलेजेस मोठ्या प्रमाणात आपल्याकडे येतील. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा माझा म्हणायला गेला तर रोजगाराच्या दृष्टीने आपली कुडाळ MIDC गेली एवढं चांगलं आपल्याला माझ्या मतदारसंघात कुडाळ MIDC असूनही इथे कुठचाही मागील उद्योगमंत्री असतील, विद्यमान उद्योगमंत्री असतील किंवा सन्माननीय राणेसाहेब केंद्रात उद्योगमंत्री असताना एक छोटा उद्योगही आणू शकलेत नाहीत. तिथे मला छोटे मोठे उद्योग घेऊन यायचे आहेत आणि इथल्या मुलांना रोजगार देण्याचा माझा प्रयत्न राहील. आणि चौथा मुद्दा म्हणजे आपत्ती व्यवस्थापन, जी इथल्या कुठच्याच नेत्याने त्याचा विचार केला नाही. कारण काय भविष्यात अनेक पूर आपल्या जिल्ह्यात येऊन गेले आणि ह्यापुढे भविष्यात किती प्रमाणात पूर येतील याचा आपल्याला अंदाज नाही. कारण काय आपली आपत्ती व्यवस्थापन ही यंत्रणा जिल्हा लेवलला नसून तर प्रत्येक गावाच्या ग्रामपंचायत लेवलला मला करायची आहे, हा माझा मानस आहे. मेडिकल कॉलेज झाले, मोठी कॉलेजेस इथे आहे. सन्माननीय राणेसाहेबांची कॉलेजेस आहेत, MITM सारखं कॉलेज आहेत. कॉलेज आहे एवढंच नसावं, कॉलेजमध्ये ज्या महत्त्वाच्या गोष्टी, महत्त्वाच्या यंत्रणा पाहिजेत मोठ्या लेवलवर. नुसतं कॉलेजचं नाव मोठं असून चालत नाही, तर
त्या कॉलेजमध्ये एक जो स्टाफ लागतो आणि एक कॅम्पस लागतो, तो कॅम्पस आपल्या इथल्या कॉलेजांना मिळालेला नाही आहे. तो कोकण युनिव्हर्सिटीसाठी मी आवाज उठवणार आहे त्यासाठी विधानसभेत, आणि जर कोकण युनिव्हर्सिटी झाली तर 100% आपण तो उपलब्ध करून देऊ इथल्या शैक्षणिकदृष्ट्या. महाराष्ट्र स्वराज्य पक्ष हा टोटल 41 जागेंवर पूर्ण महाराष्ट्रात लढवतो आहे, 41 जागा लढवतो आहे. त्यामधून कोकणामधून मी कुडाळ विधानसभा सिंधुदुर्ग जिल्ह्यातून लढवतो आहे, आणि रायगडमधून आमचा अजून एक उमेदवार आहे. परिस्थिती 23 तारीखला म्हणायला गेली तर 100% इथल्या कुडाळ मालवणच्या जनतेवर माझा विश्वास आहे, आणि महाराष्ट्राच्या जनतेवर पण विश्वास आहे की त्यांना एक नवीन परिवर्तनाची आस आहे. एक नवीन चेहरा आणि एक नवीन स्वराज्याचं राज्य यावं ही सगळ्यांची इच्छा आहे, आणि ते सन्माननीय छत्रपती संभाजी महाराजांच्या स्वराज्य पक्षामार्फत येईल याची मला 100% गॅरंटी वाटते. कसं आहे, लढायचं म्हटलं तर आपले सामदाम दंडभेट सगळ्याच गोष्टी घेऊन पुढे उतरायचं. कारण काय, कोण येऊन लढेल याची वाट बघण्यापेक्षा स्वतःच्या धनशक्ती आणि जनशक्ती, कारण काय दोन्ही उमेदवार वैभवच नाईक नाही तर सन्माननीय निलेश राणे साहेब असू दे किंवा सन्माननीय वैभव नाईक साहेब असू दे, दोन्हीही वयाने, धनाने आणि कर्तृत्वाने माझ्यापेक्षा मोठे आहेत. त्यामुळे एवढे बलाढ्य उमेदवारांच्या समोर लढताना मला एक वेळ आलेला विषय मनात की आपण कसं करायचं. पण छत्रपती संभाजी महाराजांचा आशीर्वाद आणि त्यांनी जो काय मला पाठिंबा दिला आहे, त्यामुळे मला कुठच्याच प्रकारची अशी भीती नाही मनात की मी ह्यांच्या विरोधात उभा आहे. मी पहिला म्हणजे 10 वर्ष भाजपमध्ये काम केलं आहे. त्यानंतर विनायक राऊत साहेबांकडे मी जाहीर पाठिंबा दिलेला माझ्या कोकण युवा स्वाभिमान संघटनेचा. ती माझी एकट्याची पाठिंबा नसून तर कोकण युवा स्वाभिमान संघटनेत जेवढे माझ्यासोबत संघटना आज कार्यरत आहेत त्या संघटने थ्रू आम्ही सन्माननीय खासदार विनायक राऊत साहेबांना आम्ही पाठिंबा दिलेला. पण आता लढाई ही स्वतःच्या अस्तित्वाची असल्यामुळे इथले युवकांनी राजकारणात येऊन इथला जो काय बदल किंवा जो काय गेले 10 वर्ष मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रामाणिकपणे काम केलं. तिथल्या नेत्यांची मला चांगल्या प्रकारे साथ लाभली. पण स्वतःची ज्यावेळी अस्तित्वाची लढाई लढावी लागते त्यावेळी कुठच्या कोणावर अवलंबून न राहता आपण स्वतः कोण येणार लढायला हे बघण्यापेक्षा स्वतः उतरून लढावी लागते. कारण काय, सध्याचा जो आपल्या जिल्ह्यात आणि आपल्या युवा शक्तीला जो बदल घडावा इच्छित आहे त्या बदलासाठी मी ह्या अस्तित्वाच्या लढाईसाठी मी आज या कुडाळ विधानसभेच्या रिंगणात आहे. महिलांसाठी विजय म्हणायला गेलात तर सध्या तुम्ही म्हणतायत की लाडकी बहीण योजना 1500 रुपये देते, तर महाविकास आघाडीचा आता जाहीरनाम्यामध्ये म्हटलं गेलं आहे की आम्ही 3000 रुपये देऊ. म्हणजे हा जो फुकट वाटायची जी गोष्ट सध्या सरकारने सुरू केली आहे ती कुठेतरी थांबवावी अशी मला वाटते. आणि जी खरोखरच महिला, अंगणवाडी सेविका असतील किंवा CRP महिला, आपल्या बचत गटाच्या महिला, त्यांचं स्वतःचं महामंडळ व्हावं ही अशी त्यांची आर्त हाक आहे महाराष्ट्र शासनाकडे. ती कुठेही पूर्ण होताना दिसत नाही. प्रथम माझं पाऊल महिलांसाठी तेच राहील की त्यांच्या या आर्त हाकेला हाक देऊन विधानसभेत हा विषय उचलून धरावा की त्यांचं जे महामंडळ स्थापन करायचं आहे वेगळं, त्यासाठी प्रयत्न करणार मी. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या मानधनात वाढ जेवढी करता येईल तेवढी मी सरकारकडून करून घेईन. आणि तिसरा म्हणजे कर्मचाऱ्यांसाठी जर महत्त्वाचा प्रश्न आहे की 2005च्या आधी कर्मचाऱ्यांना पेन्शन, जुनी पेन्शन लागू झाली आहे, आणि 2005 नंतरचे जे कर्मचारी आहेत म्हणजे क्लास 4 शिपाईपासून ते क्लास 2 1पर्यंत जे आपले सरकारी कर्मचारी आहेत ते 2005 नंतरची त्यांना पेन्शन, 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू होण्यासाठी मी प्रयत्न करेन. कुडाळ मालवणच्या जनतेला माझी एक आर्त हाक अशी आहे की कुठच्याही आर्थिक प्रबोधनाच्या बाजूला न झुकता किंवा कुठच्याही आर्थिक गोष्टींच्या बाजूने न झुकता इथल्या तुमच्यासाठी जो सर्वसामान्य युवा कार्यकर्ता, युवा नेतृत्व जे तुमच्यासाठी या विधानसभेत उतरलं आहे त्याच्या प्रामाणिकपणे तुमच्यापर्यंत पोचण्याचा जो माझा प्रयत्न आहे त्या प्रयत्नांना साथ देऊन मी महाराष्ट्र स्वराज्य पक्षातर्फे कुडाळ मालवण विधानसभेतून
सप्तकिरणांसह पेनाची नीप या निशाणीवर निवडणूक लढवत आहे आणि मतपत्रिकेवर अनुक्रमांक 4 समोरील बटन दाबून मला आपल्या सर्वांची सेवा करण्याची एक संधी द्यावी, एवढंच मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.